नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आपला इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे खास. कारण या व्हिडिओमध्ये आपण 6वीची स्टडी टूवर 2 म्हणजे दुसऱ्या युनिटमधली जी पहिली पोएम आहे, मिन्नी अँड विन्नी, जे एक ललबाई आहे, की जे एक अंगाईगीत आहे, त्याच्या आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत आणि त्याच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे जे काही पॉइंटर्स आहेत ते पॉइंटर्स या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया, ज्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत या पोएमचं जे काही मिनिंग्स आहेत ते खाली एक्स्ट्रा मिनिंग दिलेले आहेत. त्या मिनिंगचा पहिल्यांदा आपण काय करूया, अभ्यासूया. विदाउट विदाउट मीन्स आउटसाइड, बाहेरून. Dies to the moon. This line tells us that the sounds travel far away, right up to the moon, but they become faint as they travel. ही लाईन आपल्याला काय सांगते की जे आवाज आहे तो आवाज खूप दूर और अगदी खूप अंतरापर्यंत काय करतो, अगदी चंद्रापर्यंत देखील प्रवास करतो. पण जसा जसा तो पुढे जात असतो तसं तसं त्या आवाजाची तीव्रता काय होते, कमी होत जाते. सेल हेअर इट मीन्स अ सी शेल. या ठिकाणी आपण जो म्हणतो समुद्रामधले जे शिंपले सापडतात तशा प्रकारचा एक शिंपला. क्रॉप्ड अ स्मॉल फॉर्म, एक छोटंसं शेत किंवा छोट्याशा शेताचा तुकडा. अलॉफ्ट, अप इन द एअर, भरकन उडून जाणे हवेत. इको अ साऊंड दॅट इज हर्ड अगेन, असा आवाज की तो पुन्हा पुन्हा ऐकू येतो. इको आणि इको मीन दॅट द साऊंड्स आर हर्ड अगेन अँड अगेन. इको म्हणजे काय, तर जो आवाज आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकतो किंवा त्याला आपण प्रतिध्वनी असं देखील म्हणू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, तर या ठिकाणी इको असं म्हणतो. पिप्ड, पिप्ड असा पूर्ण शब्द. लुक्ड क्विकली विदाउट मेकिंग एनी नॉईज, म्हणजे कसल्याच प्रकारचा आवाज न करता पाहणे. स्टार्टेड, मूव और फ्लू अप सडनली, वरून भरकन अचानक उडून जाणे. तर हे झालं आपल्या या कवितेचं जे काही कठीण शब्द आहेत त्या कठीण शब्दाचं मिनिंग आपण या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीमध्ये पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला जायचं आहे या कवितेच्या भावार्थाकडे. पहिल्यांदा जाऊया. मिन्नी अँड विन्नी. मिन्नी अँड विन्नी slept in a sail, slept little ladies and they slept well. बघा कवी काय म्हणतात की या ठिकाणी मिन्नी अँड विनी स्लेप्ट इन अ सेल. तर या दोघी कशात झोपलेल्या आहेत, एका शिंपल्यामध्ये झोपलेल्या आहेत. कशामध्ये, शिंपल्यामध्ये. कोण आहे त्या दोन मुली, एक त्यातली एक मिन्नी आहे आणि त्यातली दुसरी एक विनी आहे. स्लीप लिटल लेडीज, काय म्हणतात की स्लीप, की छोट्या मुलींनो तुम्ही काय करा, झोपा, शांत झोपा. आणि मग या शांत झोपा म्हणण्याचा परिणाम काय होतो, अँड दे स्लेप्ट वेल. या त्यांना शांत झोपा म्हटल्याबरोबर त्यांना झोप कशी लागलेली आहे, अतिशय शांत गाढ झोपी गेलेल्या आहेत. आणि त्या कशात झोपलेल्या आहेत, तर त्या झोपलेल्या आहेत एका शिंपल्यामध्ये. पिंक वॉज द सेल विदिन, सिल्वर विदाउट, साऊंड ऑफ द ग्रेट सी वॉन्डर्ड अबाउट. पिंक वॉज द सेल विदिन म्हणजे ज्या त्या शिंपल्याचा जो आतला जो कलर आहे तो कसा आहे, आतला रंग तो कसा आहे, पिंक आहे, म्हणजे शिंपला आतून गुलाबी रंगाचा आहे. अँड सिल्वर विदाउट, आणि जो बाहेरचा, विदाउट म्हणजे बाहेरनं, बाहेरचा जो रंग आहे तो रुपेरी चंदेरी रंग त्या शिंपल्याला आहे. अशा प्रकारच्या आतून गुलाबी आणि बाहेरून रुपेरी असणाऱ्या रुपेरी रंगाच्या शिंपल्यामध्ये मिन्नी आणि विन्नी काय झालेले आहेत, शांत अगदी गाढ झोपी गेलेले आहेत. की अशा ठिकाणी ज्या झोपलेल्या आहेत की त्या ठिकाणी साऊंड्स ऑफ द ग्रेट सी वॉन्डर्ड अबाउट, म्हणजे महाभयंकर भयंकर अशा समुद्राच्या गर्जनेचा आवाज सुद्धा त्या ठिकाणी जात नाही किंवा तिथे जाईपर्यंत तो काय करतो, इतरत्र विखरतो, भटकतो. अशा शिंपल्यामध्ये की जो आतून गुलाबी रंगाचा आहे आणि बाहेरून रुपेरी चंदेरी रंगाचा आहे, अशा शिंपल्यामध्ये ह्या दोघी मिन्नी आणि विनी काय झालेल्या आहेत, अगदी गाढ झोपलेल्या आहेत. स्लीप लिटिल लेडीज वेक नॉट सून. कवी काय म्हणतात की स्लीप, की छोट्या मुलींनो काय करा, तुम्ही झोपा आता. वेक नॉट सून, आत्ताच उठायची गरज नाही किंवा आता तुम्ही उठू नका. इको ऑन इको
डाईज टू द मून, की आता आपण या शब्दाचा शब्दशः अर्थ पाहिला. इको म्हणजे काय, की जो आवाज पुन्हा पुन्हा येतो किंवा त्याला आपण प्रतिध्वनी असं म्हणतो. की कवी काय म्हणतात, की स्लीप लिटिल लेडीज वेक नॉट सून, की छोट्या मुलांना तुम्ही काय करा, आता अगदी गाढ झोपी जा, आत्ताच उठण्याची गरज नाहीये. कारण का, इको आणि इको डाईज टू दोन, म्हणजे आता तो प्रतिध्वनी आहे तो चंद्रापर्यंत जाईपर्यंत पुढे पुढे जसा आवाज पुढे पुढे जातो, तो हे फ्रेज आपल्याला काय सांगतं, वाक्य सांगते की आवाज फार दूरवरती जातो, पण जसा जसा तो दूरवरती जातो तसं तसं त्या आवाजाची तीव्रता कमी होते. मग ह्या लेडीज अशा ठिकाणी झोपलेल्या आहेत की जिथपर्यंत प्रतिध्वनी सुद्धा काय होतो, फेंट होतो, त्याच्या आवाजाची तीव्रता काय होत असते, कमी होत जाते. ट्रू ब्राईट स्टार्स peeped into the shell. What are they dreaming of? Who can tell? Two bright stars, की दोन तेजस्वी ताऱ्यांनी हळूच त्या शिंपल्यामध्ये काय केलं, पिप्ट म्हणजे काय, डोकावून पाहिले. त्या शिंपल्यामध्ये त्या दोन तेजस्वी ताऱ्यांनी डोकावून पाहिलं आणि त्याच क्षणी त्यांना काय भासलं, व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ. सो व्हॉट आर मिन्नी अँड विन्नी ड्रीमिंग ऑफ, की नेमक्या ह्या दोन गोड मुली कोणत्या बरं, कोणतं स्वप्न बरं पाहत असेल. अँड हू कॅन टेल, आणि ते कोणी सांगू शकेल का, निश्चितच नाही. तर आता आहे शेवटच्या स्टँजाचा भावार्थ. स्टार्टेड ग्रीन लिनेट आउट ऑफ द क्रॉप्ड वेक लिटल लेडीज द सन इज अलोफ्ट. अगदी शेवटच्या स्टँजामध्ये कवी काय म्हणतात, की स्टार्टेड, आजूबाजूच्या परिसराचं त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, की स्टार्टेड ग्रीन लिनेट, ग्रीन लिनेट म्हणजे एक छोटासा पक्षी गाणारा, आउट ऑफ द क्रॉप, तेवढ्यातच अगदी काय झालं आहे, की छोट्या ग्रीन पक्षाने त्या छोट्याशा शेताच्या तुकड्यातनं एकदम भर कोणी आकाशाच्या दिशेने काय केलेलं आहे, भरारी घेतलेली आहे. आणि मग पुन्हा कवी म्हणतात, की आता मात्र या छोट्या मुलींना ते काय म्हणतात, की वेक लिटल लेडीज द सन इज अलॉफ्ट, की छोट्या मुलींना काय करा, आता तुम्ही उठा, कारण सूर्य अगदी डोक्यावरती आलेला आहे, आता दिवस उजाडलेला आहे, तुम्ही काय करा, उठा. असा हे आपल्या छोट्याशा कवितेचा भावार्थ आहे. याचं कोण आहेत पोएट, आपले अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन असे कवी आहेत या ठिकाणी. अतिशय सुंदर अशी कविता, आपण छोटीशी कविता आहे जी समजायला पण अगदी खूप आहे. तर आता व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये या कवितेच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, पॉइंटर्स आहेत, ते पॉइंटर्स पाहणार आहोत. पॉइंटर्स नंबर 1, लर्न द पोएम बाय हर्ट अँड रिसाइट इट. तुम्ही ती कविता वाचायची मनातनं. फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. सेल, वेल, विदाउट, अबाउट, सून, मून, सेल, टेल, क्रॉप्ड, अलोफ्ट. Pointer number 3, from the poem, copy the following words. Words that begin with yes, sleep, sounds, started, soon. Question 2, three pairs of opposites, without, within, sleep, wake, into, out of. Words that have the letter L, म्हणजे ज्याच्यामध्ये L हे अक्षर आहे, ती शब्द. लेडीज, लिटल, सेल, टेल. 4 थिंग्स यू मे सी इन द स्काय, अशा 4 गोष्टी की ज्या आपण आकाशामध्ये पाहतो. मून, सन, स्टार्स अँड लिनेट बर्ड और एनी बर्ड. मिन्नी अँड विनी स्लेप्ट वेल इन अ सेल, की मिन्नी आणि विन्नी कुठं चांगल्या प्रकारे कुठं गाढ झोपलेले आहेत, शिंपल्यामध्ये. सो कॅन यू थिंक ऑफ अदर सेफ अँड नाईस प्लेसेस वेअर दे कॅन स्लीप वेल. मग अशा दुसऱ्या कोणत्या जागा असू शकतात का, त्या ज्या ठिकाणी ह्या दोघी अतिशय शांतपणे सुरक्षितरित्या काय करू शकतात, झोपू शकतात. सो दे कॅन स्लीप इन अ क्रॅडल, क्रॅडल म्हणजे पाळण्यामध्ये. ऑल्सो दे कॅन स्लीप ऑन अ बेड, की बिछाण्यावर सुद्धा ते सेफली आणि चांगल्या पद्धतीने झोपू शकतात. फाइंड अँड कॉपी द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. खाली दिलेल्या गोष्टी पोएममधून आपल्याला कॉपी करावायच्या आहेत. नंबर 1, 2 स्टेटमेंट्स. Two bright stars peeped into the cell. The sun is aloft.
Minnie and Winnie slept in a cell. So these are the three statements from the poem. Two questions. What are they dreaming of? Who can tell? So these are the two questions. Two commands. Sleep little ladies, wake little ladies. लर्न अबाउट लँग्वेज. लँग्वेज स्टडीचा थोडासा आपल्याला अभ्यास करायच्या ठिकाणी प्रिपोजिशन्स आहेत, शब्दयोगी अव्यय. रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग फ्रेजेस. इन टू द सेल म्हणजे इन द सेल म्हणजे शिंपल्यात. ऑफ द सी समुद्राचा. टू द मून चंद्राकडे. इन टू द सेल शिंपल्याच्या आत. आउट ऑफ द क्रॉप्ड शेताच्या बाहेर. Note these first words in each of the above phrases. A word group of words used before a noun or pronoun to show place, direction, time, etc. It's called a preposition. So translate your phrases in your mother tongue. तर या ठिकाणी प्रिपोजिशन नावाची एक जी शब्दाची जात आहे तिचं आपल्याला थोडंसं एक्सपॅन्ड या ठिकाणी करायचं आहे. तर काय सांगितलं आहे की वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड्स यूज्ड बिफोर और नाउन और प्रोनाउन, की शब्द किंवा शब्दांचा गट की जो नामाच्या किंवा सर्वनामाच्या अगोदर वापरला जातो, पूर्वी वापरला जातो. कशासाठी वापरला जातो? टू शो प्लेस, ठिकाण दाखवण्यासाठी. डायरेक्शन, दिशा दाखवण्यासाठी किंवा वेळ दाखवण्यासाठी. अशा प्रकारच्या शब्दांना किंवा शब्दाच्या गटांना आपण प्रिपोजिशन असं म्हणतो. तर खाली आपल्याला काही प्रिपोजिशन दिलेले आहेत ते आपण आपल्या मराठी भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये काय करायचे, ट्रान्सलेट करावयाची आहेत. Write two phrases each using the following prepositions. In the basket, in the glass, in the bag, in the school. On Monday म्हणजे सोमवारी. ऑन द सेकंड फ्लोर म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती. ऑन द लॅपटॉप म्हणजे डाव्या बाजूला. ऑन द टेबल टेबलावरती. ॲट स्कूल शाळेत. ॲट द रेल्वे स्टेशन. ॲट द एअरपोर्ट. ॲट होम. ऑफ म्हणजे चाचीचे असा अर्थ. ऑफ द स्कूल म्हणजे शाळेचा. ऑफ द मार्केट बाजाराचा. ऑफ द ट्री. ऑफ द फॉरेस्ट. फ्रॉम द स्कूल शाळेपासून. फ्रॉम द मेन रोड मुख्य रस्त्यापासून. फ्रॉम द मेन ब्रँच मुख्य शाखेपासून. फ्रॉम द गार्डन बागेपासून. टू द मार्केट. टू माय स्कूल. टू द रिव्हर. टू द साइड ऑफ द रोड. into the water. into the वेल. म्हणजे इंटू आणि इन मध्ये डिफरन्स काय, तर इन म्हणजे अगोदरच आत असते आणि इंटू म्हणजे बाहेरून आत येण्यासाठी वापरतो आपण. इंटू द क्लासरूम. इंटू द पॉट. तर विद्यार्थी मित्रांनो, माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आउट ऑफ म्हणजे च्या बाहेर. आउट ऑफ द सिलेबस. आउट ऑफ द एरिया म्हणजे एखाद्या क्षेत्राच्या बाहेर. आउट ऑफ द सिटी या शहराच्या बाहेर. आउट ऑफ द बुक म्हणजे पुस्तकाच्या बाहेर.